हाय फ्रेंड्स, तर तुम्ही बघू शकता मी अजून तयार झालेलीच आहे. थोडासा अवतार थोडा खराब झाला असेल तर हो का, ड्रेस घालून जरा मी बाहेर गेलते. मी तिकडचा व्हिडिओ शेअर करणार होते पण मला तेवढा वेळच नाही भेटला. तर का गेलते ते सांगण्यासाठीच मी ब्लॉग बनवते. का तर मला मुतखड्याचा त्रास 10 वर्षापासून आहे. तर ती मी औषध घेण्यासाठी गेलते मुतखड्याचं. गावाकडे गेलते तर ती मी औषध घेण्यासाठी सकाळी मला बोलवलं होतं, टाईम झाला त्याच्यामुळं मला काही मुतखड्याचं औषध दिलं नाही. तर नेक्स्ट टाईम मला बोलवलं आहे मुतखड्याचं औषध घ्यायला. आमच्या गावापाशी एक छोटीशी वस्ती आहे तर तिकडं बोलवलं होतं, सकाळीच बोलवलं होतं, सकाळी 7 वाजता. तर मी काही गेले नव्हते. तर मला जायला तिथं 12 वाजले. मग त्यावेळेस काय मी चहा पण पेलते, आज गुरुवार असल्यामुळं पाणी पण पेलते, त्याच्यामुळे तसं काही चालत नाही. न चहा पिता जावं लागतं न पाणी पिता जावं लागतं. ते औषध देते एक महिनाभर आपण मशाट काय तसलं खायचं नसतं. काय पत्ते पाणी तसलं काय ते काय असेल ना त्यांचं ते पाळायचं असतं. तर खूप दिवसापासून माझा मुतखड्याचा त्रास आहे मला, आणि मला त्रास होतो अधूनमधून मुतखड्याचा. तर त्याच्यासाठी मी गेलते आणि परत आले महागारी लगेच. त्याच्या अगोदर पण गेलते पण त्यावेळेस पण ते काही घरी नव्हते. तर आज गेलते आवर्जून, पण त्यांनी सांगितलं होतं लवकर यायला. मला 12 वाजले, तिथं 7-8 वाजेपर्यंत तर टच पाहिजे. तर बघू नेक्स्ट टाईम आता मिस्टरांना सुट्टी भेटल्यावर. तर त्यांना काही सुट्टी भेटत नाही का तर ते जे ऑपरेशन थिएटरला आहे ते असिस्टंट म्हणून, तर त्या हॉस्पिटलला आहेत कामाला. असे नाही का साध्या असे नाहीत ना, त्याच्यामुळं सर्जिकल हॉस्पिटलला आहेत कामाला. त्याच्यामुळं त्यांना काही सारखी सारखी सुट्टी भेटत नाही. मग त्यांच्या सुट्ट्यानुसार मला बघावं लागतं. आता संडेला सुट्टी असते, अशी संडेला प्रत्येक संडेला सुट्टी असते. तर संडेला ते घरीच असतात. तर त्यावेळेस त्यांना विचारूया की कधी मुतखड्याचं औषध देत आहे कधी नाही ते. मग त्यावेळेस आता तर जायची काही इच्छा नाही. तर आत्ता एक डबल नुसतं ही झालं, मला हेलपाटा पडला, त्याच्यामुळं काय आता मला जायचं नाही. आता परत मी जाईन थोड्या दिवस, ती त्रास मी सहन करणार आहे. किंवा इथं बारामतीमध्ये आसपास कुठं आहे का ती बघणार आहे. असेल पण माहिती नाही आम्हाला, काय आयडिया नाही. तर म्हणलं छोटासा ब्लॉग करून टाकावा माझ्या व्हिडिओवर, माझ्या यूट्यूब फॅमिलीबरोबर शेअर करावा. तर लाईव्हला काही याला जमत नाही, आणि त्या कमेंट ऐकून माझं डोकं उठतं. त्याच्यामुळं ती कमेंट मला नकोच वाटतात. त्याच्यामुळं मी जास्त लाईव्हला येत नाही, आणि वेळ पण मला तसा भेटत नाही. का तर 2 मुलं आहेत माझी. आता ती स्कूलला किंवा कॉलेजला जातात, त्याच्यामुळे त्यांचं सगळंच मला टिफिनपासून बनवावं लागतं. आणि तुम्हाला माहिती असेल, जर ते ज्यांची मुलं कॉलेजला स्कूलला जात असतील तर त्यांना किती काम असतं. त्याच्यामुळे मला काही लाईव्हला यायला वेळ भेटत नाही. आणि मी व्हिडिओ पण ब्लॉग पण आता किती दिवसातनं बनवला आहे मी. नाहीतर शॉर्ट व्हिडिओ मी बनवते, का तर माझे सबस्क्राईब वाढले आहेत त्याच्यामुळं मी शॉर्ट व्हिडिओ बनवते. आता पहिले कशी कमी बनवत होते, आता जास्त बनवते, 5-10 बनवते. आणि मला सांगायचं एक महत्त्वाची गोष्ट की म्हणजे ती तुम्हाला वाटत असेल की ह्या मुतखड्याच्या औषधापेक्षा पण कुठली महत्त्वाची गोष्ट आहे. तर मी यूट्यूब चॅनेलवर खूप दिवस झालं मेहनत घेते. तर मला आता सांगायचं आहे की मी शॉर्ट व्हिडिओच्या मागं एक शॉर्ट व्हिडिओ करते. तर ते शॉर्ट व्हिडिओला पण प्रतिसाद द्या. माझ्या स्वतःच्या वॉईसमध्ये करते, आणि त्याच्या मागं म्युझिक लावायला मी म्हणजे लावत आहे म्युझिक, नाही का, बॅकग्राऊंड म्युझिक. तर ते मला समजले, आणि हा न्यू फोन असल्यामुळं ती सिस्टीम एकदम सोपी आहे या न्यू फोनमध्ये. का तर तो माझा फोन एकदम जुना होता, 5-6 वर्षापूर्वीचा. त्याच्यामुळं काय तसले सिस्टीम नव्हते त्या फोनमध्ये. ह्याच्यात इझी सिस्टीम आहे. त्याच्यामुळं माईक नसताना पण आवाज व्यवस्थित येतोय. माझा वॉईस एकदम व्यवस्थित येतो. आणि ते जे म्युझिक लावते मी बॅकग्राऊंड म्युझिक, ते पण व्यवस्थित आहे. त्याला पण प्रतिसाद द्या. मला कळेल की तुम्हाला म्हणजे कसे व्हिडिओ आवडतात कसे नाही. आता आंबेडकरांच्या ह्याला तर प्रतिसाद आहेच, पण मी आधी जर बनवले असते तर मला बहुतेक वाटते की मला सिल्वर प्ले बटन आलं असतं. मी आधीपासूनच आंबेडकरांचे व्हिडिओ कंटिन्यू ठेवले असते. तर आत्ता मी कॉमेडीचे होते त्याला पण भरपूर प्रतिसाद होता. पण माझं काय होत होतं की मी आज व्हिडिओ केले 2-3-4 की उद्या करत नव्हती, असं होतं. आता माझी एक बहीण आहे, ती कंटिन्यू व्हिडिओ बनवते सकाळ संध्याकाळ. त्याच्यामुळे तिचे सबस्क्राईब 1 महिना 2 महिन्यात 1000 झाले. मला 1000 सबस्क्राईबसाठी मला खूप दिवस थांबावं लागलं, का तर मी लक्षच दिलं नाही चॅनेलकडं. का तर मी असंच आपलं टाईमपास म्हणून व्हिडिओ बनवत होते. आता खूप मनावर घेतले की यूट्यूबचं पेमेंटसाठी व्हिडिओ बनवायचा, आणि त्या पेमेंटपेक्षा जास्त मला ते सिल्वर प्ले बटन आहे ते मला इथं लावायचं आहे घरामध्ये एकदम, हो का, इथं फ्रंटला लावायचं आहे. आणि मला खूप आनंद होईल जर माझ्या यूट्यूब फॅमिलीने मला ते प्ले बटन मिळवून दिलं. मेहनत माझीच असणार आहे,
पण तुमचा सपोर्ट राहू द्या, मेहनत माझी पण सपोर्ट तुमचा राहू द्या. तर कसा वाटला व्हिडिओ, कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. जसा वेळ भेटेल तसं मी ब्लॉग पण बनवीन आणि लाईव्हला पण येईन. लाईव्हला याचा म्हणजे मला काही कंटाळा नाही किंवा काही नाही, त्या कमेंटमुळं आणि मला वेळ भेटत नाही त्याच्यामुळं. आत्ता पण माझी तब्येत बरी नाही, तुम्ही बघू शकता चेहरा पूर्ण सुकलेला आहे. तर बाय फ्रेंड्स.